आहेत ते खूप आक्रमक झाले आहेत, ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत, मोर्चे काढत आहेत, मौनव्रत ठेवत आहेत आणि तुम्ही माफी मागावी अशी देखील ती मागणी वारंवार करतात. नाही बघा, याच्यामध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. नेवीने तो पुतळा उभारला चांगल्या भावनेने, परंतु दुःख देणारी घटना तर झाली आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण खरं म्हणजे झालेली घटना दुर्दैवी आहे, पण त्याचं राजकारण करणं हेही त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. आणि म्हणून विरोधकांना तर अनेक विषय आहेत राजकारण करायला. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे, आपलं दैवत आहे, यावर राजकारण करू नये. आणि जर म्हणाल आपण की अशी मागणी ते करतायत माफीची, तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं आराध्य दैवत आहे आपलं सगळ्यांचं. त्यांच्या चरणांवर, त्यांच्या पायावर एकदा नाही 100 वेळा डोकं ठेवायला मी तयार आहे. 100 वेळा त्यांची माफी मागायला मला कुठलंही कमीपणाचं नाही वाटणार नाही, कमीपणा नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा आदर्श घेऊनच, त्यांचा आदर्श ठेवूनच आम्ही राज्याचा कारभार करतो आहे. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि विरोधकांना देखील सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना देखील सुबुद्धी द्यावी आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार असा पुतळा लवकरात लवकर उभा कसा राहील यासाठी विधायक काय ते तुम्ही या ठिकाणी विरोधकांनी सांगितलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. पण सर, घटनास्थळी आता प्रत्येक पक्षाचे नेते जाण्याचा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे की आता प्रत्येक पक्षाचे नेते जे आहेत ते घटनास्थळी जात आहेत आणि सांगतात की याच्यावरती जे आहे दोषी सरकार असं म्हणतात. कालच्या बैठकीमध्ये नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी विनंती आणि मागणी केली आहे की तो संपूर्ण एरिया संरक्षित करावा, कॉर्डनअप करावा. कारण त्यांना तिथलं जे काही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा त्यांना तिथे पाहणी करणं आणि हा पुतळा पुन्हा लवकर उभं करणं यासाठी त्यांनी तशा प्रकारची मागणी. सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून आता आपल्याच विरोधात आंदोलन होतं, ही कुठली भूमिका बघू? खरं म्हणजे अजितदादांनी देखील जाहीर माफी मागितली लोकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन. पण याच्यामध्ये मी एवढंच सांगतो की शिवसेना आमची असेल, भाजपा आहे, अजितदादा आहेत, आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतो आणि शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय हा विषय होऊ शकत नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळे कुणीही याच्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा तिथं उभा कसा राहील यासाठी प्रयत्न केले. सीएम साहब आपने सीएम साहब आपने कल 2 कमेटी बनाई है. मी सांगितलं आता की अजितदादा असू दे, एकनाथ शिंदे असू दे, देवेंद्रजी असू दे, आम्ही महायुती म्हणून काम करतोय आणि या शिवाजी महाराजांच्या घटनेमध्ये कुणी राजकारण करू नये. सगळ्यांनी एकमताने शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्या ठिकाणी उभा कसा राहील यासाठी सहकार्य. बरोबर अजित पवार उद्या भेट देणार आहेत. जरांगे पाटलांबरोबर अजित पवार देखील त्या ठिकाणी भेट देणार आहेत. त्याकडे कसं पाहता? एक कमेटी जांच करेगी और एक कमेटी टेक्नीशियन रहेंगे, उसमें काफी एक्सपर्ट रहेंगे जो महाराज का भव्य पुतला बनाएंगे. क्या क्या कमेटी रहेगी, क्या कल बहुत ही महत्वपूर्ण एक बैठक मैंने ली हुई थी. उस बैठक में छत्रपति शिवाजी महाराज जी का जो स्टैचू प्रतिमा क्षतिग्रस्त हुई है, ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है, ये बहुत ही दुखद घटना है. ये तमाम महाराष्ट्र के शिव भक्तों को एक बहुत ही दुख और दर्द देने वाली घटना है. इसलिए जो कल बैठक ली हुई उसमें 2 कमेटियाँ की गई है. एक में जो दुर्घटनाग्रस्त स्टैचू प्रतिमा उसके बारे में जांच होगी, कार्रवाई होगी. दूसरी तरफ पैरेलल एक जो कमेटी है उसमें तज्ञ लोग होंगे, वहाँ आर्टिस्ट होंगे, इंजीनियर, आईआईटी के लोग होंगे, नेवी के अधिकारी होंगे और उसी जगह पर शिवाजी महाराज जी का भव्य दिव्य प्रतिमा फिर से लगे. इसलिए जो करना चाहिए
उसे वार फुटिंग पर करना, इसलिए ये कमेटी स्थापित हुई है और ये कमेटी जल्द से जल्द काम शुरू करेगी। और लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।